अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यातील नवीन दहिफळ गावात महिला सरपंचाच्या गाडीवर विद्यार्थ्यांनी चिखल फेकला। नवीन दहिफळ गावात गाव ते ढोर हिंगणी छोटा गावापर्यंत रस्ता नसल्यानं संतप्त विद्यार्थ्यांनी सरपंचाच्या गाडीवर चिखल फेकला। बुलढाण्यात आंदोलनकर्त्याचा मृतदेह पूर्णा नदीत आढळलाय। जलसमाधी आंदोलनादरम्यान विनोद पवार यांनी पूर्णा नदी पात्रात उडी घेतली होती। पूर्णा नदी दुथडी भरून वाहत असल्यानं आंदोलक वाहून गेला होता। या घटनेला जिल्हा प्रशासन दोषी असल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षा रक्षकाची भाविकाला मारहाण। गर्दी वाढल्यानं मुखदर्शनाची व्यवस्था बंद केल्यामुळे वाद, तर भाविकांनी मंदिराचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केल्यानं मारहाण केली। देवस्थान ट्रस्टचा खुलासा। कोल्हापूरच्या सर्किट बेंचचं आज सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह मुंबई न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तीही उपस्थित राहणार। महाराष्ट्रातल्या मतदार याद्यांचा आत्ताच फेर आढावा नको। राज्य निवडणूक आयोगाचं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र। कर्मचाऱ्यांची वानवा, निवडणूक यंत्रणेवरील दडपणाचं कारण दिलं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर फेर आढावा घेण्याची विनंती। महाराष्ट्रात 2002 नंतर मतदार याद्यांचा फेर आढावा नाही। अशात आगामी काळात 29 महानगरपालिका, 32 जिल्हा परिषदांच्या निवडणुका तोंडावर, 336 पंचायत समित्या आणि 290 नगरपंचायतींच्याही निवडणुका अपेक्षित। महाराष्ट्रातल्या मतदार याद्यांचा आत्ताच फेर आढावा नको। राज्य निवडणूक आयोगाची भूमिका, त्यामुळे मतदार याद्यांच्या फेर आढाव्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता। सांगलीच्या इस्लामपूरमध्ये महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या सभागृहाचा उद्घाटन सोहळा पार पडला। या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, रोहित पवार एकाच मंचावर आले। यावेळी पवार काका पुतळ्यामध्ये तुफान टोलेबाजी बघायला मिळाली। आणि संजय राऊत सध्या बोलतात, आपण थेट जाऊया।